हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला व्लॉगमध्ये. आपण आज ना बटाट्याचा किस करणार आहोत. तर रात्रीचे बघा हे बटाटे आता तासून घेते आणि किसून ठेवते. हे 2 किलो बटाटे घेतलेले पाण्यामध्ये टाकलेले आहेत. आता याच्यानं असे जून बटाटे नाही घ्यायचे, नवीन बटाटे घ्यायचे. असे बटाट्याचा किस करण्यासाठी असे गावठी बटाटे घ्यायचे आणि लांब लांब बटाटे घ्यायचे, म्हणजे याचा किस असा ना लांब लांब पडतो. तर आता बघा याचे मी वरचे साल काढून घेते बटाट्याचे. सर्व बटाट्यांचे साल काढून घ्यायचे. एकदम सोपी रेसिपी आहे. आणि रात्रीचा बटाटा असा सालून किसून ठेवायचा तुरटीच्या पाण्यामध्ये भिजत. झालं बघा. असे सर्व बटाटे मी असे वरचे साल काढून किसून घेते आणि पाण्यातच ठेवते. ते झाले बघा सर्व बटाट्यांचे साल काढून. आता याचा किस करून घेते. हे बघा स्टीलची किसणी घेतली. हे बघा असं किस लांब सडा जाडे नाही करायचं. हे बघ पीस करायचा आणि तो पाण्यामध्ये टाकायचा. पाण्यामध्ये टाकून घ्यायचं. झालं बघा सगळं बटाट्याचं किस करून. आता हे स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेते. म्हणजे याचं हे जे पाणी आहे ना ते एकदम स्वच्छ आहे ना, स्वच्छ आहे. तिला असं धुवून नळाखाली धुवून घेते मी. आता हे बघा याच्यामध्ये तुरटीचा एवढा खडा टाकते बघा. आता बटाट्याचा किस ना धुतलेला 5-6 पाण्याने धुवून घेतला. पांढरा शुभ्राचा पाणी बघा एकदम असं स्वच्छ नितळ असं पाणी निघालं. आता हे रात्रभर असंच झाकून ठेवायचं. हे एकदम स्वच्छ पाणी. आणि सकाळी आता हे उकळवून टाकायचं. आता हे झाकून ठेवते रात्रभर असं. नमस्कार. हे बघा आता सकाळी बटाट्याचा किस कसा झाला, फेस आलाय त्याला. आता हे सगळा फेस आपण हा काढून टाकूया आता. आणि परत 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आता हे बटाट्याचा किस. कारण याचा स्टार्च पूर्ण निघाला पाहिजे. पूर्ण स्टार्च याचं काढून घ्यायचं. हे बघा कडक झालं आता बटाट्याचा किस. आणि बघा इथं असं लांब सडक एकदम असं छान असं धुवून घेते आता 2-3 पाण्याने. आणि इकडे गॅसवरती ना पाणी पण उकळायला ठेवलं मी टोपामध्ये. हे बघा किस स्वच्छ धुवून घेतल्या पाण्याने. बघा आता पाण्याचं पूर्ण स्टार्च काढून टाकलं. स्टार्च पूर्ण काढून टाकायचं म्हणजे बटाट्याचा किस नाही ना छान सुरेख असा होतो. चाळणीत आता हे धुवून एकदम असं स्वच्छ पाणी झालं. आता फेस आलेला तो पूर्ण काढून टाकला. आणि कडक पण झालाय केस आपला असा. हे 70 ते 80% आता शिजवून घ्यायचं आपल्याला. गॅसवरती पाणी उकळायला ठेवलं. खळखळून पाण्याला उकळी येऊन द्यायची. त्याच्यामध्ये मीठ टाकून हे करायचं. पाण्याला उकळी आली बघा आता. आता त्याच्यामध्ये ना चवीनुसार 4-5 चमचे नाही का मीठ टाकून घेते. असा चमचा छोटा आहे ना त्यामुळे 5 चमचे टाकले. आणि हे मीठ आहे ना आता चांगलं असं हलवून घ्यायचं.
आणि किस आहे ना असा चाळणीमध्ये निथळत ठेवलं होतं चाळणीमध्ये, म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून जाईल. उकळलंय पाणी बघा, उकळी आली. आता त्याच्यामध्ये ना हा निथळलेला बटाट्याचा किस ना टाकून घ्यायचा असा थोडा थोडा. आणि 70 ते 80% चांगलं खालीवर कर 5 मिनटं चांगलं शिजू द्यायचं. खालीवर असा हलवायचा, म्हणजे सगळा किस असा पूर्ण असा शिजला जातो असा. पाच ते 7 मिनिटं झाली. आता बघूया किस शिजलाय का. आता एवढं असं घ्यायचं. शिजलाय बघा, आता 70 ते 80% शिजलाय. आता हा ना काढून घ्यायचा आहे आपल्याला. टोटल 5 मिनिटं ठेवलं उकळत्या पाण्यामध्ये. आता काढून घेते, चाळणीमध्येच काढून घेते आता अशा. चाळणीमध्ये काढून घेते बघा आता. पांढरा शुभ्र मस्त शिजलाय असं. बटाट्याचा किस हा ना उन्हामध्ये कडकडीत उन्हामध्येच वाळवायचा, घरामध्ये सावलीमध्ये वगैरे वाळवायचा. आणि थोडासा तुटक टाकायचा. लांब टाकायचा. वाळून रेडी बघा आपला बटाट्याचा किस. चांगल्या कडकडीत उन्हात वाळवलेले आहे. आता मी तुम्हाला तळून दाखवते कसा झालाय तो. तेल तापायला ठेवले कढईमध्ये. रेडी बघा आपला पांढरा शुभ्र असा बटाट्याचा किस. छान किल्ला बघा. काढून घेते आता. रेडी बघा बटाट्याचा किस. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.